महाराष्ट्रातील पहिले आकाशवाणी केंद्र कोठे आहे? मुंबई. महाराष्ट्रातील सर्वात पहिली महानगरपालिका कोणती? मुंबई. महाराष्ट्रातील सर्वाधिक अंतर धावणारी रेल्वे कोणती? महाराष्ट्र एक्सप्रेस. महाराष्ट्रातील सर्वाधिक वनक्षेत्राचा जिल्हा कोणता? गडचिरोली. महाराष्ट्रातील सर्वाधिक तापमानाचा जिल्हा कोणता? चंद्रपूर. महाराष्ट्रातील पहिली मुलींची शाळा कोठे स्थापन झाली? पुणे 1848. महाराष्ट्रातील पहिली कापड गिरणी कोठे स्थापन झाली? मुंबई. भारतरत्न मिळविणारे पहिले महाराष्ट्रीयन कोण? धोंडो केशव कर्वे. आतापर्यंत किती महाराष्ट्रीयन व्यक्तींना भारतरत्न मिळाले? 9. ज्ञानपीठ मिळविणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती कोण? वि.स. खांडेकर. महाराष्ट्रातील पहिली सैनिकी शाळा कोणती? सातारा. महाराष्ट्रातील रॅमन मॅगसेसे पुरस्कार मिळविणारे पहिले व्यक्ती कोण? विनोबा भावे. महाराष्ट्रातील भारतरत्न मिळविणारी पहिल्या महिला कोण? लता मंगेशकर. रेहकुरी अभयारण्य अहिल्यानगर कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे? पाळवी. ताडोबा राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? चंद्रपूर. महाराष्ट्रात एकूण राष्ट्रीय उद्यान किती आहेत? 6. महाराष्ट्रात एकूण व्याघ्र प्रकल्प किती आहेत? 6. गुगामल राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? अमरावती. नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? गोंदिया. पेंच राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? नागपूर. कर्नाळा पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? रायगड. महाराष्ट्रातील एकमेव सागरी अभयारण्य कोणते? मालिवड. टिपेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? यवतमाळ. शिखांचे 10वे गुरु गुरु गोविंद सिंग यांची समाधी कुठे आहे? नांदेड. संत ज्ञानेश्वर महाराज यांची समाधी कुठे आहे? आळंदी. पुणे. संत नामदेव यांचे जन्मस्थान नरसी हे कोणत्या जिल्ह्यात आहे? हिंगोली. वाण अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? अमरावती. वाघांची राजधानी म्हणून कोणत्या शहराला ओळखतात? नागपूर. तुझं नाव? संस्कृती रामदास घोगेवाड. गाव? एकंबा. तालुका? उंबरखेड. जिल्हा? यवतमाळ.